एक ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर आपण वन्यजीव सप्ताह पूर्ण देशामध्ये साजरा करतो। वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचा उद्देश म्हणजे वन्यजीवांना आणि प्राण्यांना सध्याच्या स्थितीला धोका निर्माण झालेला आहे, निसर्ग चक्र बिघडलं असताना आणि आपल्याला उद्दिष्ट तज्ञांनी आणि 1952 साली आपल्याला असं रिअलाइज झालं की वन्यजीवांची व वनस्पतींची संरक्षण व संवर्धन करणं ही काळाची गरज आहे। तुम्ही जे आहे ते आपलं देशाचं भविष्य आहे, त्यामुळे आपण वन्यजीव सप्ताह हा आपण जास्तीत जास्त शाळेमध्ये घेत असतो। नमस्कार, माझे नाव मानसी शोभा विष्णुदकर, मी इयत्ता 5वी शिकते। माझं शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक माणूसपूर गोरखेड आहे। मी आज वन्यजीव याविषयी माहिती सांगणार आहे, ती तुम्ही ऐकावी। झाडे कधीही तोडू नये, झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतं, ऑक्सिजन मिळाले नाही तर आपला मृत्यू होऊ शकतो। झाड म्हणजे आपले एक जीवनच आहे। जसं जंगलाला आपण आग लावतो तशी आग नाही लावावी, जसं आपलं घर आहे तसं ते वन्य प्राण्यांचं पण घरच आहे। जसं आपल्या घराला आग लागली तर आपल्याला दुःख होतं, तसं ते वन्यजीवांनाही दुःख होतं। त्यामुळे कोणी आग लावू नये, कोणी लावत असेल तर त्याला थांबवावे। जर पुढे जंगलात जर काही धोक्याची सूचना घडत असेल तर हरिण, सांबर व कारविट या मोठ्या आवाजात ओरडत ते धोक्याची सूचना देतात। पक्षी मोठ्या आवाजात ओरडत ते धोक्याची सूचना देतात। एवढं बोलून मी नमस्कार, माझे नाव श्रावणी शिवाजीराव, मी इयत्ता 4थी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरखेड। मी एक कविता वन्यजीव प्राण्यांची कविता म्हणत आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावी। झाडे लावूया, झाडे वाढवूया, प्राण्यांचे जीवन वाचवूया, प्राण्यांचे जीवन वाचवूया। वाघ, बिबट, ताशा, घोडा, सिंह, ससा, माकड, हरिण असे खूप सारे प्राणी आपण वाचवूया। झाडे लावूया, झाडे वाढवूया, इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडे, इकडे फुले जिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले, इकडे फळे जिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे। जंगल आपण बनवूया, झाडे लावूया, झाडे वाढवूया,